समास तिसरा. सूक्ष्म नामाभिधान निरूपण. श्रीराम मुळीहून सेवटवरी विस्तार बोलिला नाना परी. पुन्हा विव्रत विरत माघारी वृत्ती न्यावी. मूळ मायेपासून चारी खाणीच्या जीवमात्रापर्यंतचा सृष्टीचा विस्तार नाना प्रकारे वर्णन केला. त्यासंबंधी मनन करीत करीत आपली वृत्ती परत मूळ मायेकडे न्यावी. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीवयोनी. नाना प्रकारीचे प्राणी जन्मास येती. चारी वाणी चारी खाणी आणि त्यातील 84 लक्ष जीवयोनी यामध्ये नाना प्रकारचे असंख्य प्राणी जन्मास येतात. अवघे होती पृथ्वीपासूनी पृथ्वीमध्ये जाती नासोनी. अनेक येती जाती परियवनी तैसीच आहे. सर्व पृथ्वीपासून उत्पन्न होतात आणि पृथ्वीवरच नाश पावतात. असे अनेक प्राणी येतात आणि जातात, पण ती पृथ्वी जशीच्या तशीच असते. ऐसे हे सेंड्याकडील खांड दुसरे भूतांचे बंड. तिसरे नामाभिधान उदंड सूक्ष्म रूपे. असा हा सृष्टीरचनेचा शेंड्याकडील विभाग आहे, तो तेथे सांगितला. पंचमहाभूतांच्या अफाट विस्तार हा दुसरा विभाग आहे आणि मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंत अत्यंत सूक्ष्म तत्वे हा तिसरा विभाग होय. त्यांची नावे सांगितली आहेतच. स्थूळ अवघे सांडून द्यावे सूक्ष्म रूपे ओळखावे. गुणापासून पाहिलेच पाहावे सूक्ष्म दृष्टी. जेवढे स्थूल आहे ते सर्व सोडून द्यावे. सूक्ष्म जे आहे त्याचे गुणधर्म जाणून घ्यावेत. गुणांपासून मूळ मायेपर्यंत वारंवार सूक्ष्म दृष्टीने यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणाची रूपे जाणीव नेणीव पाहिलाच पाहावा अभिप्राव. सूक्ष्म दृष्टीचे लाघव येथून पुढे. जाणीव व नेणीव ही गुणांचीच रूपे आहेत. त्यासंबंधी वारंवार विचार करून त्यातील रहस्य जाणून घ्यावे. येथून पुढे सूक्ष्म दृष्टीचे खरे लाघव दिसून येते. शुद्ध नेणीव तमोगुण शुद्ध जाणीव सत्वगुण. जाणीव नेणीव रजोगुण मिश्रित चालिला. शुद्ध नेणीव यात तमोगुण असून शुद्ध जाणीव हा सत्वगुण जाणावा. जाणीव नेणीव मिश्रित तो रजोगुण होय. त्रिगुणाची रूपे ऐसी कळो लागली अपैसी. गुणापुढील कर्दमासी गुणक्षोभिणी बोलिजे. याप्रमाणे त्रिगुणांची रूपे आहेत हे मनाने आपोआप कळून येते. गुणापूर्वीच्या मिश्रणास गुणक्षोभिणी असे म्हणतात. रज तम आणि सत्व तिहीचे जेथे गूढत्व. ते जाणीजे महत्त्व कर्दम रूप. रज तम आणि सत्व हे त्रिगुण जेथे सूक्ष्म रूपाने गुप्तपणे असतात त्यालाच महत्त्व असे म्हणतात. ते मिश्रण रूप असते. प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर म्हणती. परी याची स्वरूप स्थिती कर्दम रूप. यालाच प्रकृती पुरुष शिवशक्ती अर्धनारी नटेश्वर असेही म्हणतात, पण याची स्वरूप स्थिती मिश्रण रूप असते. सूक्ष्म रूपे गुणसौम्य त्यास बोलीचे गुणसाम्य. तैसेची चैतन्यगम्य सूक्ष्म रूपी. ज्या स्थितीत त्रिगुण अप्रगट म्हणजेच साम्यावस्थेत एकसारखेच वाटत असतात त्या स्थितीला गुणसाम्य म्हणतात. तसेच जड पदार्थाला चेतविते म्हणून मूळ मायेलाही चैतन्य म्हणतात. पण हे सर्व कळण्यास अवघड असून सूक्ष्म दृष्टीने जाणून घ्यावे लागते. बहुजिनसी मूळ माया महाकारण ब्रह्मांडीची काया. ऐसिया सूक्ष्म अन्वया पाहिलेची पाहावे. मूळ माया अशी अनेक तत्वांनी युक्त आहे. ब्रह्मांडाचा महाकारण देह असेही तिला म्हणतात. अशी ही तत्वे आणि त्यांचे संबंध अत्यंत सूक्ष्म आहेत
म्हणून त्यांच्या संबंधी वारंवार विचार करून त्यांचे ज्ञान करून घ्यावे. चारी खाणी पाच भूते 14 सूक्ष्म संकेते, काय पाहणे ते येथे शोधून पहावे. चारी खाणी पंचमहाभूते आणि मूळ मायेची 14 नावे सूक्ष्म संकेताने जाणून घ्यावीत आणि सृष्टी रचनेसंबंधी जे काय जाणण्यासारखे असेल ते सर्व जाणून घ्यावे. आहास पाहता कळेना, गरज केल्या समजेना, नाना प्रकारी जनाच्या मना संदेह पडती. नुसते वरवर पाहिल्याने अथवा गरजेपुरते पाहण्याने हे सर्व समजत नाही आणि लोकांच्या मनात नाना प्रकारचे संदेह मात्र उत्पन्न होतात. 14 5 19 19 4 23 यामध्ये मूळ 14 पाहिलेची पावे. मूळ मायेची 14 नावे पंचमहाभूते मिळून 19 आणि 4 खाणी मिळून 23 तत्वे होतात. त्यापैकी मूळ मायेची 14 नामे वारंवार त्यांच्यावर विचार करून जाणून घ्यावीत. जो विवरून समजला तेथे संदेह नाही उरला, समजल्याविण जो गलबला तो निरर्थक. त्यांचे विवरण वारंवार केल्यानेच त्यांचे ज्ञान होते आणि मग सर्व संदेह दूर होतात. ते नीट जर जाणून घेतले नाही तर निरर्थकच गोंधळ माजतो. सकळ सृष्टीचे बीज मूळ माये तसे सहज, अवघे समजता सज्ज परमार्थ होतो. सर्व दृश्य सृष्टीचे बीज साहजिकरित्याचे मूळ मायेतच आहे. हे सर्व नीट समजून घेऊन मनन केल्याने परमार्थ सहज सिद्ध होतो. समजले माणूस चावळेना, निश्चय अनुमान धरीना, सावळ गोंदा करीना परमार्थ कदा. मूळ माया आणि त्रिगुणांचे स्वरूप जो माणूस मननाने जाणून घेतो त्याच्या मनात काही संदेह राहत नाही. त्या संबंधीचा त्याचा निश्चय कधी ढळत नाही आणि त्यामुळे उगीच अनुमान करीत राहून तो कधी परमार्थात सावळा गोंधळही उपस्थित करीत नाही. शब्दातील बोलता आले त्यास वाचांश बोलिले, शुद्ध लक्ष्यांश लक्षिले पाहिजे विवेके. जे शब्दातीत आहे त्यांच्या संबंधी काही बोलता आले तरी तो वाचांशच असणार, पण विवेकाने शुद्ध लक्ष्यांशावर लक्ष केंद्रित करून त्याचे मनन निधिध्यासन केले पाहिजे. पूर्व पक्ष म्हणजे माया, सिद्धांते जाये विलया, माया नसता मग त्या काय म्हणावे. हे ज्ञानचर्चा म्हणजे मायेतील पूर्व पक्ष होय. ती माया सिद्धांत रूप परब्रह्मात विलीन होते. साक्षात्काराने ती कधी झालीच नाही हे पटते. जेथे मायाच नाही तेथे वाणी तरी कुठली. अशा वेळी परब्रह्म हे नाव तरी कुठे राहते. अन्वय आणि व्यतिरेक हा पूर्व पक्षाचा विवेक, सिद्धांत म्हणजे शुद्ध एक दुसरे नाही. अन्वय म्हणजे आभारणी आणि व्यतिरेक म्हणजे संहारणी. हा सर्व पूर्व पक्षाचाच विवेक आहे, म्हणजे तोही माईकच आहे. सिद्धांत म्हणजे केवळ एक शुद्ध परब्रह्मच होय, त्याच्याशिवाय दुसरे काही अस्तित्वातच नाही. अधोमुखे भेद वाढतो, ऊर्ध्वमुखे भेद तुटतो, निसंगपणे निर्गुणी तो महायोगी. अधोमुखाने म्हणजे विस्ताराचा विचार केल्याने भेदभाव वाढतो आणि ऊर्ध्वमुखे म्हणजे मुळासंबंधी विवेक केला म्हणजे भेद नष्ट होतो आणि विवेक विचाराला कारण जे मी पण त्याचाच त्याग केल्याने तो साधक निर्गुणी ऐक्य पावून महायोगी बनतो. माया मिथ्या ऐसी कळली तरी मग भीड का लागली, मायेचे भिडेने घसरली स्वरूप स्थिती. एकदा माया मिथ्या असे कळल्यानंतर मग मायेची भीड का लागावी. मायेची भीड धरल्याने स्वरूप स्थिती मात्र घसरते. लटके मायेने दपटावे, सत्य परब्रह्म सांडावे, मुख्य निश्चय हिंडावे कासयासी. मिथ्या मायेच्या भिडेने सत्य परब्रह्माकडे दुर्लक्ष करणे जसे अयोग्य आहे, तसेच ब्रह्मस्वरूपाच्या निश्चयानंतर परत मायिकाच्या आशेने
इकडे तिकडे वणवण करीत फिरणे हेही अयोग्यच आहे. पृथ्वीमध्ये बहुत जन, त्यामध्ये असती सज्जन. परी साधूस ओळखतो कोण, साधू वेगळा. पृथ्वीमध्ये अनेक लोक आहेत, त्यामध्ये कित्येक सज्जनही आहेत. पण जो स्वतः साधू असेल तोच दुसऱ्या साधूला ओळखू शकतो. इतरांना त्याची ओळख पटत नाही. म्हणून संसार सांडावा, मग साधूचा शोध घ्यावा. फिरफिरो ठाई पाडावा, साधू जन. म्हणून संसार सोडून प्रथम साधूचा शोध घ्यावा. ठिकठिकाणी फिरून साधू लोकांची माहिती करून घ्यावी. उदंड हुडकावे संत, सापडे प्रचितीचा महंत. प्रचिती विण स्वहित होणार नाही. उदंड संत शोधावेत, तेव्हा कुठे एखादा स्वानुभवी महंत सापडतो. अशा स्वानुभवी महंताशिवाय आपले हित होणार नाही. प्रपंच अथवा परमार्थ, प्रचिती वीण अवघे व्यर्थ. प्रत्यये ज्ञानी तो समर्थ, सकळांमध्ये. प्रपंच असो वा परमार्थ असो, प्रचिती वीण दोन्हीकडे सर्व व्यर्थच ठरते. जो साक्षात्कारी स्वानुभवी संत असतो तोच सर्वांमध्ये श्रेष्ठ होय. रात्रंदिवस पाहावार्थ, अर्थ पाहेल तो समर्थ. परलोकीच निस्वार्थ, तेथेची घडे. रात्रंदिवस परमार्थाचा निधध्यास असावा. असा जो निरंतर आत्मानुसंधान करीत असतो तोच श्रेष्ठ जाणावा. त्याच्या संगतीने, त्याच्या कृपेनेच परलोकीचा निस्वार्थ साधता येतो. म्हणून पाहिलेची पाहावे आणि शोधिलेचे शोधावे. अवघे कळता स्वभावे, संदेह तुटती. म्हणून साधकाने अध्यात्म ग्रंथाचे वारंवार परिशीलन करावे. पाहिलेलेच पुन्हा पाहावे. जे श्रवण केले असेल त्याचे मनन निधिध्यासन करून सूक्ष्म विवेकाने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत राहावा. म्हणजे स्वाभाविकरित्याच जे रहस्य ते कळून येते. त्या परब्रह्माचा साक्षात अनुभव येऊन सर्व संदेह नष्ट होतात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे सूक्ष्म नामाभिधान निरूपण नाम समास तीसरा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे नामाभिधान निरूपण नाम समास तीसरा समाप्त.